कुणालभाई सरमळकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, शिवसेना उपनेत्या. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शाहीर अमर शेख लोकनाट्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत, सातारा जिल्हा महिला संपर्क प्रमुख. त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर यांच्याबरोबरीने कित्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारं व्यक्तिमत्व आपल्याबरोबरीने उपस्थित आहे. महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते या ठिकाणी दिनेश लाड सर देखील. पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच गोलंदाज शुभम, ज्यांनी 2 षटकं टाकलीत. प्लीज लवकर या. शुभम सांगळे. सर्वप्रथम अक्षय देठे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विजयी संघातील मॅन ऑफ द मॅच भिवंडी वरून खास या ठिकाणी दाखल झालेला खेळाडू कलाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते, दिनेश लाड सर यांच्या शुभ हस्ते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकून देणारा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स फ्लेक्सच्या माध्यमातून एक टी शर्ट दिलं जात आहे आणि ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स फ्लेक्सचे एक किट बॅट कव्हर देखील दिलं जात आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी अक्षय आपणास असतील. शुभम सांगळे यांना देखील अप्रतिम कामगिरीबद्दल 2 षटकं अप्रतिम टाकली त्याबद्दल हा पुरस्कार दिला जातोय. आणि थोडं 2 शब्द मनोगत किंवा स्पर्धेला शुभेच्छा कला मॅडम आपण देखील. आणि मॅचला थोडासा टाईम आहे मॅडम, आपलं देखील स्पर्धेला शुभेच्छा कुणालदादांच्या आणि सरांचं देखील त्यानंतर. आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज इकडे औपचारिक भाषण तर नाही करणार, पण मला असं वाटतं की आज गेल्या 3 वर्षापासून सतत एक विभाग प्रमुख जो आहे पूर्ण मुंबईमध्ये तो सतत आज माननीय उपमुख्यमंत्री आत्ताचे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्य करत राहणारा आणि सतत काही ना काही उपक्रम राबवणारा जो विभाग प्रमुख आहे, कार्यसम्राट विभाग प्रमुख कुणाल सरमळकर, आधी त्याचं अभिनंदन करते. आणि आमचे जे शिवसेना नेते जे सर्वांचे आमचे गुरु आहेत आणि त्यांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने जे मुंबईत जो बिडा उचलला आहे धर्मवीर चषक करण्याचा, गेल्या 3 वर्षापासून जो सुंदर पावसाळी धर्मवीर चषक इकडे साकार होतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नाही तर आज तर ओडिसामधली एक टीम इकडे आलेली आहे. आणि जे 5 ओव्हरचे गेम आहे त्या 16 टीम 2 दिवस, आज मला वाटतं 8 टीम खेळणार आहेत, उद्या 8 टीम खेळणार आहेत. आणि त्याचं जवळजवळ 3 लाखाचं पहिलं पारितोषिक आहे आणि दुसरं पारितोषिक 2 लाखाचं आहे, बरोबर ना कुणाल. आणि मॅन ऑफ द मॅचलाही आमच्या मागे जी बाईक ठेवलेली आहे ती स्कूटर आहे. म्हणजे हा एवढा मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम पावसाळी जो क्रिकेट स्पर्धा ठेवली जाते ती आपल्याला पाहायला मिळत नाही. ओव्हर आर्म स्पर्धा आपल्याला आता पाहायला नाही मिळत. सहसा सर तुम्हाला लाड सर सांगतीलच, लाड सर स्वतः उपस्थित झालेत आज. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की रोहित शर्माला ज्यांनी शिकवलं आहे, कोचिंग केली आहे आणि ते आज इकडे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. म्हणजे कुणाल ही प्रचिती आहे तुमच्या कामाची की ह्यांनासुद्धा प्राऊड वाटतं आहे की आज अशा कार्यक्रमाला जायला पाहिजे आणि मुलांना त्याच्यामधून एक उत्साह मिळतो की असे मोठे व्यक्ती आले, कोचिंग करणारे जर व्यक्ती आले. आम्ही तर पक्षाचे आहोतच, पण ह्या आज इथे जे काही 16 टीम खेळणार आहेत त्यांना उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी लाडसाहेब तुमची खूप मदत होणार आहे आणि तुम्ही जास्त वेळ इकडे थांबावं ही विनंती तुम्हाला करते. आणि खूप छान खेळा, आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. पावसाचे पण वाटतं आहे की पाऊस पण येईल, पावसाळी क्रिकेट स्पर्धा खूप जोरात होईल अशी अपेक्षा ठेवते
आणि पुन्हा एकदा कुणाल तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम. आणि आता त्यांना मनोगत व्यक्त करायला मी या ठिकाणी विनंती करेल. खऱ्या अर्थाने रोहित शर्मानं ज्यांनी घडवलं, शार्दूल ठाकूरला त्यांनी घडवलं, कित्येक खेळाडूंना पहा ज्यांना मुंबईत राहायची व्यवस्था होती नाही ना, अशा खेळाडूंना आपल्या घरी ठेवलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटर ज्यांनी बनवलं. आणि म्हणूनच भारत सरकारने त्यांची दखल घेतली, द्रोणाचार्य पुरस्कार दिला, महाराष्ट्र सरकारने त्यांची दखल घेतली, शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना दिला. आणि या इथे न थांबता गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांची धडपड, मी तर म्हणेल हे क्रिकेटचे तपस्वी आहेत. नुकतंच त्यांनी 15 ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतलंय क्रिकेटर बनवण्यासाठी. आता त्यांचं मनोगत, त्यांच्या कदाचित या मैदानातील काही आठवणी ऐकूयात. नमस्कार. खरं तर भाषण मी करत नाही, पण काल भार्गव सरांनी ज्यावेळेस मला सांगितलं सर तुम्हाला यायचं आहे, कारण एक धडाडीचा कार्यकर्ता आहे कुणाल, त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. आणि खरोखर मी काल अलिबागला होतो. मी काल रात्री आवर्जून आलो, कारण मला आज इकडे यायचं होतं म्हणून. खरंच मला अलिबागला राहायचं होतं, पण मी खास कुणालसाठी आलो आहे. आणि कुणाल तू खरोखर खूप छान काम करतो आहे. मी मगाशी एक बॉलर बघितला लेफ्ट आर्म, मला त्याला भेटायचं आहे. त्यांनी जर लेदर क्रिकेटमध्ये लक्ष दिलं तर तो त्रिपाठी म्हणून तो बॉलिंग टाकत होता, मला खूप आवडलेलं आहे. त्याला मी सजेस्ट करीन तू लेदर क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट घे, जर त्याने घेतला तर तो पुढे चांगला क्रिकेटर होऊ शकेल. आणि माझी आठवण सांगेन तर 1980 साली मी या इकडे फायनल खेळलो होतो कोलगेट ग्राउंडवर. म्हणजे माझं क्रिकेटची या ग्राउंडची माझं खूप नातं जोडलं गेलेलं आहे. कारण टेनिस क्रिकेट मी आज एवढा मोठा झालो असं म्हणेन, कारण एक टेनिस क्रिकेटर एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे असंच म्हणेन. आणि मला इकडे बोलवलं, कुणाल असंच काम करत राहा, मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहीन. धन्यवाद. कुणाल भाईंनी ही स्पर्धा ठेवण्याचा उद्दिष्ट ते होता की छोट्या भागातील टॅलेंट पुढे आला पाहिजे. मी कृष्णा त्रिपाठी आपणास विनंती करेल, आपण लवकरात लवकर मंचावर या. खास ज्यांना रोहित शर्मा यांना ज्यांनी घडवलं, खास दिनेश लाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली गोलंदाजी त्यांनी पाहिली आहे आणि विनंती आहे आपल्याला लवकरात लवकर सरांशी संपर्क साधायचा, कारण सरांना तुम्हाला भेटायचं आहे. आणि हेच कुणाल भाईंचा उद्देश होता ही स्पर्धा भरवण्यामागचा. त्यामुळे कृष्णा त्रिपाठी आपण लवकरात लवकर इकडे यायचं आहे. तर असा हा जबरदस्त सोहळा 2 दिवस असाच अविरत सुरू राहणार आहे. पाहत राहा धर्मवीर चषक. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टी आणि बादल चौधरी. पुढील सामना सुरू झाला आहे. श्रीकृष्ण बांड्रा फोर्ट स्ट्रायकर्स विरुद्ध स्पार्टन्स यवतमाळ. भारतातला महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रामधला एक जिल्हा यवतमाळ, इथून हा संघ. 14 धावा झालेत. पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रे 12, सुमित डेगळे 1. पहिलं षटक टाकतोय आरफ शेख, बदलापूरचा खेळाडू. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 आयोजक देव फाउंडेशन आणि शिवसेना विभाग क्रमांक 7 सन्माननीय कुणाल रवींद्र सरमळकरजी यांचा पुढाकाराने ही स्पर्धा, पावसाळी स्पर्धा, 16 संघ, 3 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. हे विजेता संघाला 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य उपविजेता चषक. एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेत. आपल्या मॉनिटरवर आपण बघत आहात दिनेश लाड सर कृष्णा त्रिपाठी यांच्याशी बोलतायत. त्यांना सांगतायत लेदर बॉल क्रिकेटमध्ये तू ये आणि तुझं नाव होईल. अगदी आपण बघितलं जुनैद खान याच परिसरातला रबर बॉल टेनिस बॉल खेळून मुंबई संघात आला. मोहित अवस्थी रबर बॉल टेनिस बॉल खेळून पुढे आला. असे भरपूर खेळाडू आहेत. आज आपले शांतनू गायचूर म्हणा, उमेश मांजरेकर म्हणा, भरपूर खेळाडू, संदीप दळवी म्हणा. लेदर बॉल टेनिस बॉल आणि रबर बॉलचं बॅलन्स साधून या खेळाडूंनी नाव केलं. तर दिनेश लाड सर त्याला काहीतरी टिप्स देत आहेत आणि नक्की या टिप्स मौल्यवान ठरतील. स्पार्टन्स यवतमाळ संघाची बॉलिंग आहे. फलंदाजी करतोय तो श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स. राहुल वाल्मिकी आणि अहमदभाई यांचा हा संघ फोर्ट स्ट्रायकर्स. श्रीकृष्णा बँड्रा या संघाच्या नावाने आज खेळत आहेत. हिमांशू पाटील भिवंडीचे अलीमगरचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासमोर आहे सुमित डेगळे. सुमित डेगळे आपला संपृक्त अवस्थामध्ये पोहोचला आहे. जगातले जवळपास सर्व टुर्नामेंट तो खेळला आणि जिंकलेत असा खेळाडू. अरुण आंबोकर, रमाकांत पवार आणि नासिर शेख हे 3 पंचायत गुणसंख्या लेखिका म्हणून काम पाडतायत. आपल्या 2 ताई प्राजक्ता देसाई आणि सोनम चव्हाण
हिमांशू यांचा पुढील चेंडू हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न, झेलबाद होणार. ओ, हातातनं झेल सुटला. मागील रविवारी आपण प्रज्ञेश लाडला अशा पद्धतीने कॅच घेताना बघितलं होतं, मात्र झेल सुटला आणि सुमित बचावलाय. धावसंख्या झाले 16. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद फलंदाज सुमित ढेकळेला, आणि सुमितला जेव्हा तुम्ही आशीर्वाद देता तेव्हा मग सुमित ढेकळे ड्रॉप केलाय आणि आता बघायचं आहे कुठल्या पद्धतीने धावा कुटतोय. वेगवान चेंडू हिमांशू पाटील यांचा. हिमांशू पाटील, आर्यन भोईर सारखे भिवंडीचे खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. अजून भरपूर खेळाडू. आज फरदीन काझी यांचा आगमन झालाय, जायबंदी झालाय म्हणून तो खेळणार नाहीये, परंतु मैदानावर उपस्थित आहे. लेफ्टी टू लेफ्टी फुलर लेनचा चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतात आणि नो बॉल देत आहेत. फ्री हिटचा चेंडू, नो बॉल +1 म्हणजे धावसंख्या आता पोचते ती 18 धावांवरती. पहिली फलंदाजी मंचावर अगदी खेळामेळाचं वातावरण आणि प्रेक्षकांना हेच हवं असतंय. प्रेक्षकाचा उत्साह ओसांडून वाहतोय. आनंद गगनमावेन असा झालाय आणि हा आनंद द्विगुणित त्रिगुणित करणारा पुलचा फटका. तिथे करून दिली आपल्या संघाला. पाटील यांचा पुढील चेंडू कायचा खाली राहणारा मंद गतीचा, बॅट आधीच फिरवली होती आणि षटक संपते. हिमांशू पाटील यांचा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 25. मंचावरचे दृश्य सन्माननीय कुणाल बंटी सरमळकरजी तुम्ही बघत आहात, ज्यांचा पुढाकाराने ही स्पर्धा आपल्या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या होतकरू खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्पर्धा. तुमच्यामध्ये क्रिकेटचे जे कलागुण आहेत त्या सुप्त गुणांना हेरून सुवर्ण संधी देणारी स्पर्धा म्हणजेच धर्मवीर चषक. नवीन षटक घेऊन येतोय मुकेश दास. खूप दिवसानंतर आगमन झालंय. मुकेश दास, कमल मौर्य असे काही गोलंदाज, राहुल वराडकर यांची आठवण येत असते. 25. एक धाव घोषित. धावसंख्या 26. धर्मवीर चषक मध्ये प्रेक्षकांची गर्दी आज आणि उद्या तुम्हाला बघायला मिळेल कोलगेट मैदान येथे. मुकेश दास यांचा चेंडू पुल केला आणि अफलातून सिक्सर. शिंदरिया, फरदीन गाझी
याला आपण बघितलं 19 वर केतन, धावसंख्या 32, बिनबाद. डावातलं तृतीय षटक. मुकेश दास यांचा आखूड टप्प्याचा चेंडू पूल करायचा प्रयत्न, धावबाद होण्याची शक्यता होती परंतु चेंडूची फेकी व्यवस्थित नव्हती. कूच कामी थ्रो आणि फलंदाज बचावला गेलाय. पहिला गडी अजून बाद व्हायचा आहे. एक जीवनदान देण्यात आलंय. बत्तीस धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वांद्रे पूर्व, खेरनगर येथे या स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. हेलिकॉप्टर शॉट आणि बघायचं पंचांकडून एकच धाव दिली जाईल, पण काय स्टायलिश फटका होता. ग्रेसफुल ज्याला म्हटलं जात आहे, फिनेस, एलिगंट अशा पद्धतीचा फटका. केतन म्हात्रे खोऱ्याने धावा करतोय. ज्या गतीने तो मोटर बाईक्स आणि गाड्या गोळा करतो तसेच तो धावा गोळा करतो. आणि त्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने लकी ड्रॉ असतो, बाईक कोणाला मिळेल म्हणजे असा हा एक आगळा वेगळा खेळाडू केतन टनाटन. धावसंख्या झाले 33, केतन म्हात्रे 20, सुमित डेकले 11. धर्मवीर चषक 2025 पहिला दिवस, सामना क्रमांक 2. वेगवान चेंडू होता आणि आवाक्याचा बाहेर वाईट दिला जातोय. यष्टीवेधक गोलंदाजी करणं अपेक्षित आहे, कारण यष्टांचा मागे जो यष्टीरक्षक आहे त्याला चेंडू थांबवण्याची मुभा असली पाहिजे. वेगवान चेंडू करायचा होता. डावखुरा गोलंदाज मुकेश दास यांना 35 धावा झाले. चांगली धावसंख्या, एकही गडी बाद झाला नाही आहे, महत्वाची बाब आहे. यावेळेला पुल केला चेंडूला आणि हा खणखणीत षटकार. केतन म्हात्रे जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. अजून एक मोठा फटका मारलाय, पुलचा फटका. मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली 42, 42. चौदाच्या सरासरीने 42 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. केतन म्हात्रे गोड शिरा बनवलाय साजूक तुपात, गोड शिरा बनवलाय साजूक तुपात. घणाघाती फलंदाज बघितला नाही आज मी बघतोय केतन म्हात्रेच्या रूपात. ज्या पद्धतीने तो तुटून पडलाय. संकष्टीच्या उपवासानंतर एखादा खवय्या जसा जेवणावर ताव मारतो तसा केतन म्हात्रे आज तुटून पडलाय. स्पार्टन्स यवतमाळ संघावर 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हिमांशु पाटील चतुर्थ षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 12 चेंडू. यावेळेला मोठा फटका, लांबच लांब आणि हा उत्तुंग षटकार. धुमाकूळ सुमित ढेकळे घालतायत. केतन म्हात्रे देखील पाहायला मिळत आहेत आणि काही मान्यवरांचे विशेष सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. सर्वप्रथम विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. विभाग प्रमुख म्हणून चांगली छाप सोडणारे, चांगलं काम करणारे अल्ताफजी पेवेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कुणालभाई सरमळकर या स्पर्धेचे आयोजक, सर्वे सर्वा आणि ज्यांनी या
क्रीडा स्पर्धेला आयोजित केलंय. आज अखंड महाराष्ट्र चर्चा आहे. कुणालबाई सरमळकर यांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा धर्मवीर चषक आणि या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी अल्ताफ पेवेकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल हा शिवसन्मान या ठिकाणी केला जातोय. अल्ताफजी पेवेकर साहेबांचा मैदानात षटकार चौकारांची आतषबाजी सुरू आहे आणि या ठिकाणी मान्यवरांचं देखील झालेलं आगमन आणि त्यांचा सन्मान. अल्ताफजी पेवेकर यानंतर या ठिकाणी सुभाषजी सावंत साहेब विलेपार्ला विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुभाषजी सावंत साहेब सन्मानित केलं जातं या ठिकाणी. सम्राट त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख नरेश सावंत साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मानित केला जातोय या ठिकाणी. या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख राजेश साळकर साहेब. राजेश साळकर साहेब आपण या, आपलाही सन्मान केला जातोय. सर्व शिलेदार आहात आपण. शिवसेना शाखा प्रमुख आमीन शेख क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. या आमीन भाऊ या. उमर शेख शिवसेना शाखा प्रमुख उमर शेख साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुणाल धुळे यांनी संपर्क साधायचा आहे. कुणाल धुळे माईकशी संपर्क साधा. जगदीश शर्मा साहेब शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 101 हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नंतर सन्मान केला जातो या ठिकाणी भीम गाडगे साहेब शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 99 भीम गाडगे साहेबांचा सन्मान केला जाईल. आमीन शेख यांचाही सन्मान केला जातोय. येस, आपण एकाच वेळेला मॅचही पाहू शकता. मान्यवरांचा सन्मानही पाहायला मिळत आहे. धुमाकूळ घालत आहेत दोन्ही बॅटर. सध्या चौथी ओव्हर सुरू असताना 62 धावाही झालेल्या आहेत. केतन म्हात्रे निलेशजी परब साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाखा प्रमुख शाखा क्रमांक 70 निलेश सर स्वतः क्रिकेटशी जोडलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनंदा कदम मॅडम महिला विलेपार्ले प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी भक्ती भोसले मॅडम यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम या सन्मानित करतील सुनंदा कदम मॅडम यांचा. रेश्मा गरुड मॅडम महिला बांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक रेश्मा गरुड मॅडम यांचा सन्मान केला जातोय. काही महत्त्वाच्या मान्यवरांचे सन्मान आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे जाऊ आपण. महिला शाखा प्रमुख विजया मोरे मॅडम 98 विजया मॅम त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. भक्ती भोसले मॅडम यांच्या शुभ हस्ते हे सन्मान आहेत. आणि मॅचही तेवढी चांगली सुरू आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी हरीश पंड्या सर आहेत. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी. 4 षटकांमध्ये 63 धावा. केतन म्हात्रे 21 वर. सुमित ढेकळे 37 वर खेळतोय. झेल जो सुटला होता तो महाग पडतोय आणि आता केतन म्हात्रेचा सुद्धा एक झेल जीवित म्हात्रे यांच्या हातातनं सुटलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय प्रभाकर. दोन्ही फलंदाज डावी उजवी जोडी तुटून पडली आहे. फरदीन काझी जायबंदी झाल्या असल्या कारणाने आज खेळत नाहीये, परंतु तो सुद्धा फलंदाजीचा आनंद लुटतोय. केतन म्हात्रे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करतोय प्रभाकर. शेवटचे 6 चेंडू शरीरापासून लांब खेळले. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये राहिलाय
आणि टप्पाखा चेंडू पडद्याला लागला, परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. या सामन्यातून जिंकणारा संघ पाटील 11 म्हणजेच उमेश 11 बरोबर खेळणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना उपउपांत्य फेरीचा. पासष्ट धावा. यावेळेला पुलचा फटका जोरकस मारलेला डगआउटच्या दिशेने झणझणीत षटकार. हेलिकॉप्टर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्यात आलेला हा भव्य षटकार. केतन मात्रे वेगवान फलंदाजी करतोय. 1 धाव अजून पूर्ण केली आहे. स्ट्राईक फिरवली आहे. दोघी एकमेकांना सांभाळून खेळतायत. 78 धावा. शाळेला दफ्तर कॉलेजला बॅग, शाळेतला दफ्तर कॉलेजला बॅग पूर्ण जग बघते आज श्रीकृष्ण बांद्रा. फोर्थ स्ट्रायकरचे फलंदाजाचा स्वॅगवाली फलंदाजी. 78 धावा. वेगवान चेंडू प्रभाकर यांचा निर्धाव चेंडू खूप वेळ नंतर बघायला मिळाला. एकही गडी बाद झाला नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने आज फलंदाजी करण्यात आलेली आहे. एखादा स्फोटक पदार्थासारखा फलंदाजीचं प्रदर्शन. यावेळेला चांगला चेंडू होता. मधल्या एसटीवर येणारा त्याला हळूवारपणे ऑनच्या दिशेने ढकलत 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. 5 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 80. 16च्या सरासरीने हे धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो स्पार्टन्स यवतमाळ या संघाला. आणि दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने येत आहेत मानलं पाहिजे. एका बाजूला पोटॅशियम सायनाइड आणि दुसऱ्या बाजूला पोटॅशियम नायट्रेट असे स्फोटक पदार्थ मैदानामध्ये होते. आणि ह्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र लक्ष सोपं नसणार आहे. परंतु सोपं काहीच नसते. स्पार्टन यवतमाळ हा संघ सुद्धा मोठे फलंदाज असलेला खेळाडू आहे. विशाल शाह, बंटी बद्रिके, जीवित म्हात्रे, भावेश नाईक खूप मोठे फलंदाज या संघामध्ये सुद्धा आहेत. केतन मात्रे नाबाद राहिले. ते 36 वर 14 चेंडूला सामोरे गेले. सुमित टेकले नाबाद 38. या ठिकाणी सॉरी सर, उद्योजक तथा बाईंचे मित्रबंधू सूर्यभान तिवारी यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सूर्यभानजी तिवारी साहेब यांचा सन्मान केला जाईल. अगदी जवळचे स्नेही बाईंचे आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत. एक विशेष सन्मान देखील आपल्या या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम यांना विनंती असेल आपण विलेपार्ले विधानसभेच्या रुचा खोत मॅडम यांचा सन्मान करायचा आहे. रुचा खोत मॅडम. हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भक्ती भोसले मॅडम यांच्या शुभ हस्ते रुचा खोत मॅडम यांचा हा विशेष सन्मान होतोय. आणि जाऊयात आता आपण पुन्हा एकदा हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद चंद्रकांतजी. काही जबरदस्त फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. केतन म्हात्रे 14 चेंडू 36 धावा हा षटकार पाहायला मिळतोय. बघा आखो टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार केतन आणि सुमित या दोघांनीही घेतला.
दोघांनाही एक एक जीवदान मिळालं होतं. यावेळी सुमित पाहायला मिळेल डावखुऱ्याचा बॅटर, पायावरचा चेंडू, मिडविकेटच्या डोक्यावरून अगदी सहज लिलया. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका सुद्धा खूप देखणा वापरला या दोन्ही फलंदाजांनी. केतन पाहायला मिळतो अपस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने टोलवतोय, अगदी सहज आपल्या खांद्याच्या ताकदीचा वापर करतोय. आणि हा तर आज शॉट ऑफ द इनिंग म्हटलं तर वावगा ठरू नये. अपस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि या चेंडूवर हेलिकॉप्टर कव्हर्सच्या डोक्यावरून 2 वादळ घोंगावली आज या पहिल्या इनिंगमध्ये. केतन म्हात्रे 14 चेंडू नाबाद 36 धावा, सुमित नाबाद 38 धावा आणि या 2 फलंदाजांच्या जोरावर श्रीकृष्ण बांदा फोर्ट स्ट्रायकर संघ धावा जमवतोय 79 आणि विजयाचं लक्ष्य 30 चेंडू आणि 80 धावांचं. देव फ्रेंड्स आणि कुणालभाई रवींद्र सरमळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतोय हा थरार धर्मवीर चषक 2025चा. परत एकदा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत असा मालवणी आकाशवाणीच्या बांद्रे केंद्रावर. धर्मवीर चषकाचा ह्यो थरार सन्माननीय कुणालजी सरमळकर साहेबांचा एक देखणा नेटनेटका आयोजन. वेगवेगळ्या पदांकाजेनी अक्षरशः एका वेगळ्या उंचीवर नेला. कारण पद मिळवणं ह्या तुमचा मागचा कर्तृत्व असता आणि मिळवलेल्या पदाक न्याय देणं ह्या तुमचा वर्तमान काळातला कर्तृत्व. अनेक पदांकाजांनी यथोचित न्याय दिलो, सन्मान दिलो असा व्यक्तिमत्व म्हणजे कुणालजी सरमळकर. अध्यक्ष महाराष्ट्र नाविक जनरल कामगार सेना, अध्यक्ष महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना, उपाध्यक्ष राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि सदस्य मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती अशा वेगवेगळ्या पदांच्या माध्यमातून कामगार क्षेत्रातील अनेकांका ज्यांनी न्याय मिळवून दिलो असा सगळ्यांचा आदर्श लाडक्या युवा नेतृत्व म्हणजे कुणालजी सरमळकर. आणि कुणालजी तुमच्या अथक प्रयत्नातून मेहनतीतून ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेली. सध्याच्या घडीक संपूर्ण महाराष्ट्राचं नाही संपूर्ण देशाचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलो असा ह्याचं कारण पावसाळी रबल बॉल क्रिकेटचा सगळ्यात मोठा बक्षीस तब्बल 3 लाख रुपयांचा, दुसरा बक्षीस 2 लाख रुपयांचा आणि रबर बॉल क्रिकेटसाठी कदाचित पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक बाईकचा बक्षीस सुद्धा. आणि कुणालजी यांची छबी तुमका स्क्रीनवर बघूक मिळतली. कुणालजी खरोखरच सरमळकर घराण्यांचा एक वेगळं लौकिक आणि या लौकिकाक समर्थपणे तुम्ही सांभाळलात. आज फक्त बांद्रा फक्त मुंबई नाही तर कोकण प्रांत सुद्धा तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षेने बघता. सध्याच्या घडीक शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर आणि सन्माननीय निलेशजी राणे साहेब आणि भविष्यात आमका प्रतीक्षा असतली आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3ऱ्या आमदाराची. कुणालजी लवकरच या पदापर्यंत तुम्ही पोचाचे असे समस्त कोकणवासियांकडून तुमका मनपूर्वक शुभेच्छा देऊन दुसऱ्या इनिंगसाठी जाऊया मैदानावर. हे पहिलो बॉल मेडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, हलक्या हाताचा फटको, एकेरी धावेवर बंटी बद्रिकेन आपल्या खात्याची सुरुवात केली. मालवणी भाषेत जे का बोनी म्हटली जाता तो बोनियाचो ह्यो पहिलो रन बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू फिरोज शेखच्या समोर. हे सगळी मोठी नावं असत, वलयांकित नावं असत, वेगवेगळ्या स्पर्धेत आपला नाणा या सगळ्यांनी खणखणीत वाजवलेला असा आज धर्मवीर चषकाच्या निमित्तान या नाण्याचा आवाज तुमका परत एकदा करून देऊचो असा. 80 धावांचा टार्गेट 5 ओव्हरीमध्ये थोडासा कठीण तर असा पण अशक्य कदापि नाहीसा. भावेशसाठी यो लोअर फुल टॉस
एक फक्त घोषित स्वरूपाचं रन मिळालो. भावेश नाराज होतो आपल्या या फटक्यावर, ज्या फटक्यावर षटकार मारण्यासाठी भावेशचे बाहू अगदी स्फुरण पावलेले. त्या भावेशला शेवटच्या क्षणी नजरेन दिलेलो धोको. एक सिंगल, 2 चेंडूंची संगता 2 रन्सावर. खोलवर टप्प्याचा चेंडूवर फटको तर मोठो, बॉलरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. धर्मवीर चषक. वादळाची ही नांदी असा. पहिल्या इनिंग मध्ये 2 वादळा घोंगावली, केतन आणि सुमित नावाची, पण दुसऱ्या इनिंग मध्ये अजून वादळाची प्रतीक्षा असा. त्या वादळाची जणू काय सुरुवात झाली. भावेश नायकाचो एक पहिलो षटकार, फिरोजला थोडंसं विचार मंथन करण्यात भाग पडणारी गोलंदाजी. षटकार नंतर वापसी फिरोजची डॉट बॉल निशी. तो फास्टर वन थायपॅडच्या दिशेने वेगवान चेंडू, लेग बायचो पंचांचो इशारो एकेरी धावेसाठी. आणि या एकेरी धावेनिशी 5व्या चेंडूची सांगता. सांघिक धावसंख्या 8 रन्सावर. 8 धावफलक 4 चेंडूत आतापर्यंत फिरोजने खर्च केले. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल बंटी बद्रिके आणि भावेश नाईकचे, आणि त्यानंतर भावेशचा षटकार. ज्या आक्रमक फलंदाजीची गरज असा. स्पार्टन यवतमाळ संघाचा जर विचार केलो तर 5 ओव्हरीमध्ये 80 धावा या थोडासा कठीण आव्हान, पण जोपर्यंत मैदानावर पाऊस नाही असा तोपर्यंत नक्की संधी असतली धावांच्या पाठलागाची. बॉलिंग मार्कवर थोडीशी दिक्कत फिरोजसाठी. चेंडू न टाकता फिरोज परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर परत येतलो. डेड बॉल पंचांचो इशारो. स्पार्टन यवतमाळ वर्सेस श्रीकृष्ण बांद्रा पोर्ट स्ट्रायकर या 2 मातब्बर संघांच्या दरम्यान ही दुसरी लढत तुमच्या भेटीसाठी. अजून एक फुलटॉस, परत एकदा मिस झालो फुलटॉस. या प्रत्येक मिस फुलटॉस बॉलवर झालेल्या शॉटमुळे थोडंसं दबाव सुद्धा वाढणारो. 2 धावा या चेंडूवर. या 2 धावेनीची धावसंख्या डबल फिगर्स मध्ये. 2 धावा पळून पूर्ण केले, पण पंचांचो इशारा विलो. एक शॉट म्हणजे फक्त 1 रन मिळालो. अगदी घामाघूम होईसर दोनही बॅटर धावले. 2 रन पूर्ण केल्याने पण 1 रन शॉट म्हणजे मालवणीत सांगायचं तर काम नाही, धाम आणि नुसतो अंगा घाम. एकेरी धावेनिशी पहिल्या अवरीचो खेळ सरलो डबल फिगर्सवर. रन्सावर 4 ओव्हरी अजून शिल्लक. 70 रन्स करूच्या असं उरलेल्या 24 चेंडू मध्ये. गोलंदाजीत बदल. विक्रांत चव्हाण श्रीकृष्ण बांद्रा पोर्ट स्ट्रायकर संघाच्या वतीने. विक्रांत चव्हाण. बंटी बद्रिके स्ट्रायकर एंडवर. 1 बॉल मध्ये 1 रन आतापर्यंत बंटीची कामगिरी. चेंडूचो टप्पो बॅटर पासून थोडंसं लांब, ऑफ स्टंप पासून थोडंसं लांब, उभ्या उभ्याच खेळण्याचा प्रयत्न. उरलेला काम विकेट किपरकडे. डॉट बॉल सह सुरुवात दुसऱ्या ओव्हरची विक्रांतने केली. 7 बॉल आतापर्यंत समाप्त. या 7 बॉल मध्ये एकमेव मल्टिपल स्कोरिंग शॉट जो होतो भावेश कडसून षटकाराचो. अशा मोठ्या षटकारांची अति आवश्यकता, ही गरज असा संघासाठी विजय मिळवण्यासाठी.
एका धावेचो इरादो होतो पण नकार दिलो दोन्ही बॅटरने. खास करून भावेशने थोडं स्टार्ट घेतलेलो पण बंटीचो नकार होतो. या दरम्यान थोडीशी चर्चा या दोन्ही बॅटरमध्ये. जो टप्पो विक्रांतने पकडलेलो असा या टप्प्यावर नक्की सोल्युशन थोडंसं उपाय काढूचो लागतलो, उपाययोजना करूची लागतली. कारण सध्याच्या घडीक विक्रांतचो टप्पो प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक बनणारो. सलग 2 डॉट बॉल 10 रन्सावर. त्याच घातक टप्प्यावर विक्रांतचो अजून एक चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचो प्रवास. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि धावसंख्या 11 रन्सावर. 5 बॉलमध्ये 8 रन आतापर्यंत भावेशची कामगिरी. एक षटकार मारल्यानंतर ही बॅट भावेशवर थोडं वेळ रुसलेली. या रुसलेल्या बॅटला रुसलेल्या बायकोसारख्या परत एकदा प्रसन्न करून घेऊचा लागतला. पाठलाग करूचो असा 80 रन्सांचो टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय ह्यो चुडीन घरात वाघ बोलावण्यासारखो अंगलट इलेलो. 5 ओव्हरीत 79 रन्स अक्षरशः कुठले 2 बॅटरने. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या छाताडावर अक्षरशः थैथयाट करणारी फलंदाजी होती केतन म्हात्रे आणि सुमित ढेकळे या दोघांची. वैयक्तिक 36 आणि 38 ह्या दोघांच्या जोरावर नाबाद 79 धावांचा डोंगर पहिल्या इनिंगमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावफलक 11 रन्सावर. विक्रांत चव्हाण 4 बॉलमध्ये फक्त 1 रन्साचो खर्च. 5वं चेंडू गती परिवर्तन फसलेलो पटको एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. 2 फिल्डर त्या ठिकाणी आणि तू घेऊ काय मी घेऊ या नादात दोघांकडून सुद्धा सुटलेलो झेल. तुका नाय माका नाय घाल कुत्र्याक ह्या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण या सुटलेल्या झेलावर. कारण येस नो आणि वेट या 3 शब्दांचा प्रचंड महत्व क्रिकेट आणि व्हॉलीबॉलच्या मैदानावर. तो कॉल जर इलो असतो तर कदाचित ह्यो झेल कंप्लीट झालो असतो. एकेरी धाव या चेंडूवर. खूप मोठा नुकसान नव्हता पण सुटलेल्या झेलांमुळे काय काय होऊ शकता त्या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही बघितलात. दोन्ही बॅटरांचे झेल सुटले. केतन म्हात्रेचो तर सिंगल डिजिटमध्ये असताना सुटलेलो झेल. सुमित ढेकळेक मिळालेला जीवदान. आणि एखाद्या बॅटरला क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जीवदान दिला जाता तेव्हा तो बॅटर मैदानावर जखमी वाघाप्रमाणे वावरत असता. या मॅचमध्ये सुद्धा आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये 2 जीवदानांचा फायदा उठवत 79 धावांचो डोंगर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ह्याचो पाठलाग चालू असा. विक्रांतचो चेंडू बघा लेग स्टंपच्या बरोच बाहेर पिच झालो. शार्प लेग स्पिन विक्रांतकडून. काय सुंदर कॅमेरावर. प्रो लिंक स्पोर्ट्सचे आमचे सगळे कॅमेरामन आणि टीम अतिशय सुंदर कॅमेरावर ॲक्शन रिप्ले. यानंतर होणारो 3रो सामनो असतो पहिल्या 2 सामन्यातल्या विजेत्या संघांचो. अर्थात पहिल्या मॅचमध्ये उमेश 11 कॅप्टन तुमका विनंती असतली ह्यो सामनो संपल्यानंतर लगेच टॉससाठी तुम्ही उपस्थित राहायचा. हा सामना संपल्यानंतर उमेश 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहावं आणि चालू सामन्यातील विजेत्या संघाचा कर्णधार आपणही लगेच टॉससाठी उपस्थित राहावं. पुढील सामना 6 षटकांचा राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावरून मैदानावर. आर्यन भोईर मैदानावर. बॉलिंग मार्कची जबाबदारी आर्यनच्या खांद्यावर. 2 षटकांचा खेळ संपलो 13 रन्सावर. 3ऱ्या ओव्हरीची सुरुवात. अकुटप्प्याचो चेंडू. अपरकट करण्याचा प्रयत्न आणि कव्हरच्या फिल्डरच्या हातात जाऊन पडलेलो चेंडू. पहिल्या विकेटचा पतन. भावेश नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. आज मैदानाच्या बाहेर सगळ्यांचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता श्रेयस का मॅच कब है. श्रेयसचा सामना कधी आहे. श्रेयसची मॅच कधी आहे. आणि बांद्र्याचा हा सगळ्यांचा लाडका खेळाडू मैदानावर फलंदाजीची संधी मिळाली नाही मात्र क्षेत्ररक्षणात कमाल करतोय श्रेयस कदम. पहिल्या विकेटचा पतन 13 या धावसंख्येवर आणि त्यानंतर मैदानावर जीवित म्हात्रे. पहिल्या इनिंगमध्ये केतन म्हात्रे. दुसऱ्या इनिंगमध्ये ही जबाबदारी जीवित तुझ्या खांद्यावर.
आपल्या संघाचा आव्हान जिवंत ठेवण्यासाठी, जीवित ठेवण्यासाठी, जीवित मैदानावर तुझ्या नावाचो अर्थ तुका तुझ्या बॅटच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांका दाखवचो लागतलो. 13 ह्यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत जवळपास 14 चेंडूंचो खेळ संपलो. आर्यन भोईर बॉलिंग मार्कवर पहिल्या 2 बॉलवर एकही धाव खर्च न करता 1 विकेट. तिसरो बॉल, अजून एक लोअर फुलटॉस मिडॉनच्या दिशेन. जे फुलटॉस आतापर्यंत वाया गेले, या सगळ्या फुलटॉसचो जर हिशोब घातलो तर बरोचसो बॅकलॉग तुमका भरून काढूचो लागतलो. स्पार्टन यवतमाळ संघासाठी आतापर्यंत 3 फुलटॉस जे आपण बघितले, जे 3ही फुलटॉस बॅटरने वाया घालवले. ऑफस्टंपच्या बाहेरसून चेंडू आतल्या दिशेने वळणारो, कोकणातल्या 1.5 वडीच्या सापाप्रमाणे फडा करून आतल्या बाजून वळणारो हे चेंडू आर्यन भोईरकडसून डॉट बॉल. 4 चेंडूंची सांगता, 4 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत आर्यनने खर्च न केलेली. 5वो चेंडू आखूड टप्प्याचो मिडॉनच्या दिशेन फिल्डरच्या हातात येऊन पडणारो. अजून 1 विकेट आर्यनच्या नावावर. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रबर बॉल क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम चंदू शेटे सरांच्या नावावर असा. ज्या वर्षी चंदू 11 टीमने ही स्पर्धा जिंकलेली आणि त्या स्पर्धेत त्या वर्षी चंदू सरांनी रबर बॉलवर मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केलो. या पराक्रमाची बरोबरी करण्याची संधी आर्यन तुझ्याकडे. 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट. पण स्ट्रायकरवर येणारो फलंदाज एक मोठा वलयांकित नाव विकी मुंबईकर. ज्या विकीवर दबाव असा दुहेरी सलग पडणारे विकेट. या विकेट पतनाक थोडा थांबवायचा, धावगतीची खूप खालावलेली ती वाढवायची. या दुहेरी जबाबदारीवर विकी पण यावेळी आर्यन भोईरचा कौतुक करूचा लागत. धर्मवीर चषक 2025व्या या स्पर्धेच्या 31व्या पर्वातली पहिली मेडन ओव्हर. एकदा टाळ्या वाजवूया आर्यन भोईरसाठी. जबरदस्त कामगिरी चंदू सर. तुमच्या कामगिरीची परत एकदा आठवण झाली, उजळणी झाली. काही वर्षापूर्वी चंदू 11 संघाच्या वतीने चंदू शेटे सरांनी या मैदानावर मेडन ओव्हर टाकली आणि यावेळी या 31व्या पर्वामध्ये आर्यन भोईरच्या नावावर ही मेडन ओव्हर. या ओव्हरची हायलाइट तुमच्यासाठी. श्रेयसने टिपलेलो जेल, दोन्ही बाजून चेंडू कट केले आर्यन भोईरने. ह्यो खोलव्या टप्प्याचा चेंडू फुल टॉस होतो मिडॉनच्या दिशेन. त्या बॉलवर धाव घेण्याची संधी नाकारली. या चेंडूसाठी काय म्हणायचा. कोकणातल्या सापाची जे का उपमा दिली होती, अगदी 45 अंशापेक्षा जास्त वळलेलो चेंडू आणि त्यानंतरची ही विकेट. शेवटचं बॉल बघा. डावखऱ्या त्याच्या विकीची परीक्षा घेणारो आर्यन भोईर. या मॅच मध्ये अक्षरशः आपला नावाचं डंको आर्यनने वाजवलं. मेडन ओव्हर 3 ओव्हरींचा सरलो खेळ. 13 रन्सावर शिल्लक राहिले फक्त 12 बॉल आणि त्या 12 बॉलच्या पहिल्या बॉलवर बायच्या स्वरूपात 1 सिंगल. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत बदल. 14 धावेवर घेऊन जाणारो. टॉस जिंकेपर्यंत स्पार्टन यवतमाळ संघाच्या बाजून सगळे फासे पडले, पण त्यानंतर गणिता बदलली, सूत्रा बदलली, इक्वेशन बदलला, प्रमेया बदलली आणि सगळी सूत्रा बदलली. फासे फिरले श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघाच्या बाजून. केतन म्हात्रे, सुमित ढेकळेक मिळालेला 1-1 जीवदान. या जीवदानाचा सोना रेडियम प्लॅटिनम करत दोघांनी वैयक्तिक 36 आणि 38 धावा जमवले आणि त्या दोघांच्या जोरावर 79 धावांचो डोंगर. चौथ्या ओव्हरीचे 2 बॉल सरले. रन झाले फक्त 15. विकी मुंबईकर, ज्या विकीमध्ये क्षमता असा अजूनही या सामन्याचा निकाल बदलण्याची आणि निकाल लावण्याची, तो विकी स्ट्रायकर एंडवर. बंटी बद्रिके नॉन स्ट्रायकर एंडवर. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जातं, हे यॉर्कर पॉइंटच्या दिशेने 1 सिंगल फक्त मिळवून देणारो आशिष मेहरोल. अजून एक वलयांकित नाव बॉलिंग मार्कवर. ज्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची नोंद संपूर्ण जगात घेणं भाग पडला, असो खेळाडू बॉलिंग मार्कवर आशिष मेहरोल. 3 चेंडूमध्ये 3 धावांचा खर्च.
आणि तो चौथा चेंडू अजून एक डॉट बॉल. ज्या प्रकारे गोलंदाजी या इनिंगमध्ये आपण बघतो श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट संघाकडून. विकेटचा पतन, बंटी पत्रिकेच्या बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू. तिसरी विकेट. बॅटरने खूपच निराशा केली. जो येता तो मैदानावर फक्त हजेरी लावून परतताना सोमा गेलो आणि पाठपरुळा करून इलो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही फलंदाजी. पाट आणि परुळा हे दोन कोकणातले सुप्रसिद्ध निसर्गरम्य गाव आणि त्याच पाठपरुळ्याच्या अगदी नजीक विसावलेलो म्हापण यो गाव आणि त्या म्हापण या गावचे सुपुत्र कुणालजी सरंबळकर यांच्या माध्यमातून रंगलेली ही स्पर्धा धर्मवीर चषक 2025. वाईट बॉलच्या स्वरूपात एक धावेचो परिपाक, पण एक एक रनसान मोठोसो फरक न पडणारो सामनो असा. आता ह्यो सामनो तारले आणि पेडवेनी न भागणारो असा. आता होय तुमका पापलेटा आणि आता होई तुमका सुरमई. आणि ही पापलेटा आणि ही सुरमई काढणं थोडासा कठीण असा. सध्या खवळलेलो समुद्र, ज्याप्रमाणे कोकणातल्या खवळलेल्या समुद्राप्रमाणे खवळलेली गोलंदाजी श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघाची. आणि अशा खवळलेल्या समुद्रामधून चौकार षटकारांची पापलेटा आणि सुरमई काढणं थोडासा कठीण होऊन बसलेला. चौथ्या ओव्हरीचो खेळ सरलो 19 रन्सावर. 80 धावांचो पाठलाग, शिल्लक फक्त 6 चेंडूंची औपचारिक. सहा चेंडू आणि 61 धावा. विकी मुंबईकर आणि सुमित डोंगरे ही जोडी मैदानावर. पहिल्या सामन्यात सुद्धा थोडीशी एकतर्फी खेळी बघूक मिळाली. 54 धावांचा टार्गेट होता कांदारी किंग्स संघासमोर. उमेश 11 संघान 53 धावांचो यश. मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघूक मिळालो. टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करून श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघान नावातला स्ट्रायकर मैदानावर दाखवला. वाईट बॉलनीची सुरुवात या शेवटच्या ओव्हरीची आर्यन भोईरकडून. पहिली ओव्हर मेडन करून आर्यनने आपल्या नावाची चुणूक दाखवली. दखल या मैदानात करून दिली. तो आर्यन भोईर दुसऱ्या ओव्हरमध्ये वाईट बॉलने आपल्या स्पेलच्या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना. राखो टप्प्याचा चेंडू, चेंडूमध्ये गती थोडीशी कमी. पुलचो फटको तर खूपच सुंदर. पंचांचो इशारो, सीमारेषा पार. धर्मवीर चषक षटकार. की नली. षटकार तर सुंदर होतो पण थोडंसं उशीर झालो. दादा मडकईकरांची सुप्रसिद्ध कविता सुद्धा आठवतली. पावडर लायसर बाजारू लागलो. टीमने पावडर लावण्यात बरोच वेळ खर्च केलो पण तोपर्यंत बाजार उलगत इलो. शेवटच्या उरीचो खेळ असा आणि विजयाची औपचारिकता फक्त बाकी असा. हे पुढचे चेंडू फक्त बॅटरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेसे असतले. पुढच्या मॅचसाठी, पुढच्या स्पर्धेसाठी हा आत्मविश्वास घेऊन जाण्यासाठी. अजून एक फुल टॉस वाया गेलो ज्याच्यावर फक्त 1 रन. काय जबरदस्त फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये. केतन म्हात्रे आणि सुमित ढेकळे या दोघांची सगळी अख्खी इनिंग जरी दाखवली तरी ती जणू काय हायलाइट्स असतली. इतकी दर्जेदार फलंदाजी या दोन्ही बॅटरने. मिळालेल्या एकेका जीवदानाचो अक्षरशः फायदा उठवलो आणि त्यानंतर मैदानावर केलो थैथयाट चौकार आणि षटकारांचो. 80 धावांच्या डोंगराखाली अक्षरशः दबून गेलेली फलंदाजी स्पार्टन यवतमाळ संघाची. 27 यो धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि यानंतर होणारो तिसरो सामनो लगेच तुमच्या भेटीसाठी येतलो. यानंतर होणारो तिसरो सामनो आणि त्या सामन्यासाठी चालू सामन्यातलो विजेतो संघ कॅप्टन आणि उमेश 11 कॅप्टन तुमका विनंती असलेली लगेच टॉससाठी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचा. त्यानंतर सामनावीराचे पुरस्कार वितरित होतले. बोथ दी कॅप्टन प्लीज नोट फॉर नेक्स्ट मॅच.
द कॅप्टन उमेश 11 आणि चालू सामन्यातील विजेत्या संघाचा कर्णधार. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेलो फटको घोषित क्षेत्रामध्ये विकीच्या बॅटमधून. या सामन्याची फक्त फॉर्मॅलिटी, फक्त औपचारिकता बाकी. ज्या प्रकारे पलटवार अपेक्षित होतो तो पलटवार दुसऱ्या इनिंगमध्ये होऊ शकलो नाही. स्पार्टन यवतमाळ संघाकडून दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, दिशा, टप्पो, वेग याच्यावर मिळवलेला बॉलरचा नियंत्रण आणि त्या जोरावर श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघ एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. त्या निर्धाव डॉट बॉलसह विजयाची औपचारिकता पूर्ण करत श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघ दुसऱ्या फेरीत दाखल. द कॅप्टन श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर आणि कॅप्टन उमेश 11 बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस.